तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात आहे पोरा सांभाळल्यापासून. आज ह्या 3 पोरा मला सांभाळायच्या ती, कारण का ह्या पोर चांगलं ह्या मोठा, ह्या 2 लय हरामी आहे ती. सगळ्यात हरामी ह्या मांदलंय मांदला. ह्या पिलू इकडे बाळा इकडे बाय. ह्या सगळ्यात हरामी आहे ह्या मांदला. आणि ही आले ही चालल्या ती, तर आमच्या घरी लग्नाचा कार्यक्रम आहे. तर त्या काय म्हणतात ते, आज त्या चालल्या ती काय बाजार करायला. मस्त झालाय, फक्त असाच बाजार करायचे बघा. काय घ्यायचे तुम्हाला? तुला काय 100 रुपयाची साडी घ्यायची बुधवारातून. खुश राहावं लागत फक्त. चायला या स्वस्तात दूर राखणार आहे, म्हणजे 2000ची साडी येणार आहे. तर कोणत्या मंत्रिमंडळाचा फोन आला? मोहिनीचा फोन. काय ग? हा आलोय, चला रे खाली उतरा. ही आहे आमची गाडी आणि हे चालल्यात आता. भाऊ ड्रायव्हर आहे. ही भामटी पुढं बसले आणि त्यात किती सामान आणतात काय कळलं ना. आज आता ना त्या मोहिनी चाले त्या तिडून जापातून मला फोन करू राहिले का तिला स्पेशली पैसे पाहिजेलेत म्हणून. ह्या पाय इकडे. आणि ही ह्या पोरीचा लगी नाही, ही नवरी आहे, ही लाजत आहे. मी खायला लाज, मी तर एन्जॉय करणार आहे लग्नामध्ये. काय म्हणते मोहिने? तुम्ही तुमचा का पैसे द्या. देतोय ना, हात काय लावायचे. दरवाजा उघडू. किती येते? 2 लाख रुपये. फक्त 1000 रुपये दिलेत का तुम्ही? हा अजून द्या ना. तो माय का किती मागितलं होतं? 500 रुपये द्या. आत्या म्हणा 2-3 हजार देतोय का पाय म्हण. पैसे भरपूर आहेत तिकडे भाई. जा मी गरीब आहे ग. तू ही मै चेष्टा करीत का म्हणे. गांडावली बायको. दिमाग चाहिए. हा लय महत्वाचा खेळ राहतोय, कारण का पैसा बायकोला द्याना म्हणजे आता फोन पेला पाठवा लागलं तर तिकडून जाऊन फोनच नाही उचलणार हिचा. तर सगळ्यात महत्वाचा सगळ्यात महत्वाचा विषय घ्यायचा. आज चालू आहे रील शूट करायला. गब्या धीर्या किसनाला लाकडा लागतात घरी. त्याची बाबळ आहे ती कापायची. आपण के पास कापणे की मशीन आहे. आपला दोस्त आहे वो, त्याच्यामुळं आता मी मशीन घेऊन येतो आणि त्याला बाबळ कापायचे. आणि त्या कापताना आम्ही व्हिडिओ बनवणार आहे का आमची कशी धुलाई होते नाही का, झाडा कापले हो असं. त्याच्यावर कंटेन आहे आजचा. तर म्हणजे 2-3 व्हिडिओ ती पोलिस येऊन आम्हाला पुरी ठोकी देतात नाही का, झाडा कापितोय म्हणून. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दाखवलं तसा. धन्यवाद. आणि त्याचाच फोन आलाय मला वाटत आहे. तर मित्रांनो, घरी जाता दादा भेटले ती, म्हणजे मी घरी चाललोच होतो, व्हिडिओ काढायला चाललोय. तर दादा इथं रस्त्यामध्येच आवाज दिला त्यांनी आणि मी थांबलो आणि त्यांनाच विचारू व्हिडिओ कसे वाटतात. तुम्हाला कसे वाटतात व्हिडिओ? व्हिडिओ एकदम छान बनवता. मी रोज बघतो व्हिडिओ आणि आमच्या घरातले सगळे लोक बघता व्हिडिओ. खूप छान असता. तर मित्रांनो, तुम्ही पण आले ना भेटायला. तर आता म्हणजे आजचा पहिला व्हिडिओ का मी समोर आपल्या फॅन लोकांसमोर व्हिडिओ काढलाय. आजचा पहिला म्हणजे तुमच्यासमोर आज पहिल्यांदा व्हिडिओ केलाय आणि ब्लॉग बनवतोय. हा मोठा व्हिडिओ राहतोय 10-15 मिनिटात यूट्यूबला आणि फेसबुकला टाकतोय. तर मित्रांनो, तुम्ही पण आले तर तुमच्यासोबत पण मी ब्लॉगमध्ये प्रत्येकाला घेणारच आहे. म्हणजे कुठून आले ते विचारलंच नाही का त्यांना, तर त्यांच्याकडून स्वतः ऐकून घेऊया ते कुठून आले त्यांनी व्हिडिओ कुठं पाहतात ते. मालेगाव लुल्ले गरबड नावाचं गाव आहे, तिथून आलो आहे आम्ही दादांना भेटायला. म्हणजे तिकडं पण व्हिडिओ पाहणार आहे. भरपूर माणसं असतील ते पण आहे ती. तर पुढचा व्हिडिओ कंटिन्यू पुढं करूयात. बाय बाय. तर ह्यो गब्या आलाय, त्याच्या नानाला भाकर घेऊन चालला. काय कोणा झालं भाकर? नाना चालले बो आता या 2 दिवस काय. काय रे होतं 2 दिवस. ही मशीन घेऊन कुठं जायचे? व्हिडिओ काढायला बस घरी लागू मंदी. तर व्हिडिओ काढायला चालू आहे. आता गब्याला घेतला, आता धीर्या पार्टनरला घ्यायला लागेल. तो त्याच्या घरी असं त्याला जाऊन भाग जायचे किसनासारखं. बलायदुरीला जायचे. हा चालेल. तर पुढं बघूया कंटिन्यू व्हिडिओ मध्ये पुढं काय होत आहे. तर सांगितलं धीर्याला गावसा घरी गेलो होतो.
पुढं काय झालं सांग तू. पण मग काय आम्हाला दिल्या भेटलाच नाही म्हणा बायला धुईते या इकडे त्याची बायला धुईत होता ह्या इकडं बाईला धुत होता, ते अजून धुईतात बैलगाडी धुईतात काय त्याची मम्मी पप्पा आणि त्या तिकडची. आणि धीरे आमच्या मागं आला, हे पण ह्या इकडं. हा, बस पण बरं झालं शेंगा घेऊन आला आम्हाला. कायच्या शेंगा ते? ए त्या कात्र्या सगळं काढल्या होत्या, काय नाही वाचलं. हम्म? चवळीच्या काय द्या कुठं कोणाची लांब जायचे किसना शेटच्या जाप किसनाला घ्यायला लागेल त्याच्या जा हो जा त्याला घ्यायला का शेंडीला आहे का कायला पहिला कोणती आज नको आज हा आपली जाणार ना फायनल आहे हे त्या मग पटापटा जातो पुढं व्हिडिओ काढून घेतो पाव पुढं फायनलचा काहीतरी पोल मारेल सनोसला म्हणजे मजा वाटेल. बाय बाय. मला तिकडे हिरवा ग्राउंड आहे नाही ते लवाळवाडीला. तर ह्या किसनाना सगळा प्लॅनचा भुसकाट पाडलाय. गव्या बोल 2 शब्द याच्यासाठी. घरून पळून आलोय घरी येऊन आलोय व्हिडिओ काढाय आणि ह्या मग म्हणता का फायनल मॅचला जायचे. ह्या दलिंद्री त्याला घ्यायला आल्या ती एवढा टेन्शन आला ना. आता आम्ही आमची मशीन बिशीन घेऊन त्याला आणलं तू जाताना बाबळ काप आम्ही कापणार नाही आता बाबळ. आता त्याच्याशी काहीच घ्या ना द्या ना आम्ही चालू निघून टेन्शन मध्ये आलोय वैतागून चालू आम्ही. तू काही संबंध नाही आमच्या संग बोलू नको. चल आता वैब्याला पोलीस बनवू आम्ही आणि व्हिडिओ काढूच. हा कॅन्सल. बोल 2 शब्द. मग चायला घरून पळून आलोय हा घर त्यामुळं घरून पळून आलोय मला व्हिडिओ घरी फोन धर तू बोल 2 शब्द काय नाही आता तूच बोल जाऊ दे गाडी चालू गाडी बंद कर. तर आम्ही लावली होती गाडी सावलीला सगळ्यात महत्वाचं. आता आणि वैब्यानं लावले उन्हामध्ये गाडी हे पा तिचं मगर पाडत येणारच काय होणार रे. काल मगर पाडत येणारच बा आता हॅलो फक्त नाही का हे थांब थांब. मित्रांनो व्हिडिओ करायचा म्हणजे आता चांगलं तो व्हिडिओ शूट करा. बा वैब्या आहे धिऱ्या सगळा रेडी आहे. पण आमचा जंगलच कोणातरी पेटवलाय. हा एवढा जंगल पेटलाय आणि इथं तो भोऱ्या बाबा दिसतोय. व्हिडिओ आम्ही लांबून नव्हता दिसत पण कॅमेऱ्यात झूम करून पाहिलं तर भोऱ्या बाबा तो पाहतात ह्या इकडं कोपऱ्यात आहे भोऱ्या बाबा. तो जंगल विजितोय. आम्ही व्हिडिओ साईडला ठेवतो आणि जंगल विजवायला जातो कारण का व्हिडिओ रोजच काढतोय. ह्या महत्वाचं आहे आम्हाला. तर आता असं मध्ये चालू आम्ही जंगल विजवाय. तर ह्या अशी लई आम्ही लईच देतो पण आपली व्हिडिओ पाहणारी फॅमिली काय ती त्याच्यामुळे नाही तर ह्या पेटवणार आहे नाही का लई शिवाय देऊ शकतो आम्ही. एवढी काय गरज आहे का लोकांनी काय भेटत ह्या भेटून त्यात कळत नाही. मधी उलट वर राहिला चला वर जाऊ चला. तर इथंच भोऱ्या बाबा एक गावातलाच आहे कामाला आहे तो एकटाच रान विजित होता बिचाऱ्याने. मी तर म्हणतो लय रान विजवलाय भोऱ्या बाबानं. आणि आम्ही नंतरून पाहिला त्या पेटेल म्हणून मग आलो आम्ही. हा पाखा पेटून गेला इकडं. खुश आहे आता आम्ही कारण का जंगल विजून फायनली आलोय. त्या पा गाब्यान त्या पुढं चाललं ती. तो आहे भोऱ्या बाबा कारण का आम्ही यायच्या आधी भोऱ्या बाबा पूर्ण जंगल विजित होता. त्यांना 90% जंगल विजावलाय भोऱ्या बाबांना. आम्ही आलोय काहीतरी 10% विजावला आम्ही. ह्या पा इकडनं इथून पेटवला होता इथून पूर्ण तर ह्या साईडनं इकडून डायरेक्ट त्या साईडला त्या मागच्या टेकडी का तिकडं इकडून पण ह्या इकडून सगळा लई बेकार लोका जाते एकतर. आणि काय भेटत आहे जंगल पेटून काय कळत नाही नेमकी काय फायदाच नाही त्या जंगल. उलटा चांगली विषय काय होता माहिती का फॉरेस्टवाली प्रत्येक वर्षी जंगलामध्ये भरपूर खर्च करतात झाडं लावायला. आणि ह्या अशी हरामखोर लोका त्या झाडं लावेल म्हणजे त्या झाड जगूनच देते ना. प्रत्येक वर्षी जंगल पेटतात कोणी ना कोणी. पण नेमकी ज्या दिवशी हा जंगल पेटवणारा भेटेल ना त्याच्या अशी कुठे डोकतील बेकार काम होईल. जाऊ द्या जंगल विजला त्या महत्वाचे. सगळा जंगल विजून फायनली घरी. तर फायनली आलो आम्ही गावाच्या जवळ. इथे खाली आता हे आमचा गाव आहे आणि आमच्याच गावातला कोणीतरी असेल हा जंगल पेटवणारा कारण का दुसऱ्या गावचा येऊन जंगल पेटू शकत नाही. आता वाजले ती
दुपारी 1-2 वाजले ती दुपार झाले रे. हा म्हणजे लई वेळ झाला लय. कोणाचा फोन आला मला. हॅलो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आम्ही दमून आलोय जंगलातून. जंगल तोडून नाही इजून. तर ह्यो दिर्या वैव्या गव्या मस्त फॅन लावला आणि आता चालू आहे. आता मी कलिंगड कापला येली का खुश राहा खा हाव रे आणि खाऊ नका फक्त. अरे मी आहे इकडे ठेवू एकच घ्या ह्या एक तर ह्या पक्की हावरी आहे ती खात्यात रपा इकडे मीठ पडला ह्या मीठ सुद्धा घेत नाही हावरी. आणि हा पोलीस बिनपगारीन फुल अधिकारी. आता मी बी खाणार आहे. काय काय तू आजच खाल्लाय का या टाकू का मोजाडीत. या कोणा खाल्ला या डायरेक्ट काहीच ठेवेल नाही इकडे याला थोडा लाला कोणा खाल्ला कोणा खाल्ला कबूल ह्या लाल ह्या कोणा खाल्ला फक्त ह्या कोणा खायला हे सांगा. या बाई या 3 खाणार या खाणार एकच माणूस आहे. कोणा खा या बा सगळे आपल्या चौकांमध्येच खालाय पण या कोणा खाला या नीट कबूल या बाई या कोणा खाला नाही हा याच्या बांधले आणि ह्या 3 एकत्र राहते. ह्या 3 ह्या कोणा खाला या 3 यांचा ह्या ह्या गब्याचा ह्या मान्य या मान्य या वैव्याचा एवढा आवड्या पण कारण माणसानं यानं डायरेक्ट सगळा फार धावळा करून ठेवलाय. म्हणजे हा चांगला खाणारा माणूस आहे चांगला. अरे मग सोडित नाही तो गाण्यात भीक मागशी गाण्यात 2 दिवस सांगेला या असं खातात का गरिबांनी द्यायला लागेल मग या काय वाटीतो का दिवाळीला वाटू काम करा आता आलो ना आपण हे पाहुणे सरबत काय सरबत नाही या दिला या घरात लहानल्या पोरांचे खावा आणि आम्ही दमेलय म्हणून मग येली मी फ्रीज म्हणून काढून येली खायला दिलाय. आणि आता रसना मागल्यात त्यांच्या बापानं ठेवलाय का कोला. हा कोला नाही कोला. चला तर मित्रांनो व्हिडिओ काढून झाली पण लय मोठा अनर्थ टाळलाय म्हणजे नाही का बाबा वैद्या कपडी गाडी सुटलाय. बाबा धीऱ्याचा गेटअप चेंज करीतो धीऱ्या ते गाणं ह्या मी बंद कर. तर मित्रांनो इकडं बा हा माईक आहे. आम्ही व्हिडिओ काढत होतो इकडची आणि माईक पडला होता रस्त्यामध्ये डायरेक्ट चेंबून गेलाय. गाडी गेले याच्यावरून पण म्हणलं आता गेलं 12,000 पाण्यामध्ये गाडी गेले गाडीचा चाक गेला त्याच्यावरून बराच चेंबलाय खड्यानी नाही का. तर नशीब चांगलं आहे ती वाचलाय नाही तर मग चांगलाच कार्यक्रम झाला असा. तर व्हिडिओ संपलाय आता इथून पूर्ण म्हणजे पुढं काय व्हिडिओ काढत नाही. आजचा ब्लॉग इथंच खतम होतोय कारण का आज लय फिरलोय रानबिन विजवायला गेलो ह्या त्या सगळा झाला गोंधळ आमचा आला. आणि आता व्हिडिओ काढून झाले 2 व्हिडिओ शूट केलं तर आज आम्ही बराच टाइम लागला तरी 2 व्हिडिओ शूट करायला. तर हे व्हिडिओ पहा आपल्या इंस्टाला फेसबुकला आणि यूट्यूबला जाऊन हे पण व्हिडिओ भेटतील. आणि हा ब्लॉग आहे हा फक्त यूट्यूबला आणि फेसबुकला इंस्टाला नाही एवढा मोठा चालत त्याच्यामुळं इंस्टाला नाही टाकत आहे ब्लॉग फक्त यूट्यूब आणि फेसबुकला. तर लाईक करा फॉलो करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद बाय बाय. तू बोल काय तरी चला हे पोलीस वाला आहे चलो बाय.